गेल्या 40 वर्षापासून स्टेट फार्मिंग बंद पडलं, शेती महामंडळ, आणि हे सगळे गोरगरीब लोक इथंच राहिले आणि त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, शालीनताई विखे पाटील परिवाराने घेतली आणि आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडली। गावचे सरपंच असेल, सभापती असेल, माजी सरपंच असतील, सगळ्या कार्यकर्त्यांनी ती आजपर्यंत पार पाडली। आणि आज सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा असा क्षण की गेल्या 3 महिन्यापूर्वी दादांनी याचं वाटपाचं उद्घाटन केलं, परंतु इथं काही अडीअडचणी होत्या। प्लॉटमध्ये काट्या कुट्या झाडं साफसफाई चालू होती, ते सर्व साफसफाई करून आज प्रत्येकाला दादांचं पत्र आणि प्लॉटचा उतारा त्यांचं सगळं त्यांच्या ताब्यात देण्याचं काम आज आम्ही करत आहोत। हे करत असताना आयुष्यात सरपंच असताना एवढं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं, याचं सर्व श्रेय मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील व विखे पाटील परिवाराला देतो। आज ही गोरगरीब जनता आमच्या आजूबाजूच्या शेतात मोलमजुरी करून, शिर्डीला मोलमजुरी करून त्यांनी 35-40 वर्ष महामंडळ बंद पडल्यापासून इथं उदरनिर्वाह केला आणि असेच राहिले। वारा असो, ऊन असेल, पाऊस असेल, अडीअडचणीला सामोरं जात राहिले। परंतु नामदार साहेबांच्या आशीर्वादानं यांचं रेशन असेल, यांची लाईट असेल, यांचं पाणी असेल, यांचा 1 रुपया टॅक्स ग्रामपंचायतला मिळत नव्हता, पण साहेबांनी आदेश केला की आम्ही सगळ्या सुविधा यांना आजपर्यंत 35-40 वर्ष पुरवल्या आणि त्याचे कष्ट काय जे घ्यावे लागले ते नामदार साहेबांना, विखे पाटील परिवाराला घ्यावे लागले। आणि आज आम्ही असं सुवर्ण स्वप्न बघितलं होतं, ते साकार झालं। तिथे या सगळ्यांचे अक्षरशः RCCचे घरं होतील। बऱ्याच जणांचे दादांनी घरकुलं मंजूर केले, यातील जवळपास 40-50% लोकांना आज 2-2 लाख रुपये घरकुलाचे मिळणारे, दलित समाजाचे असतील, STचे असतील, SCचे असतील, ओपनचे सुद्धा माझ्या गावात जवळपास 125-150 घरं ओपन कॅटेगरीचे पण मंजूर झालेले आहेत। मुस्लिम समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे। हे सगळे लोक आयुष्यभर नामदार साहेबांचे ऋणी राहिले, त्याचं फळ या दिवाळीनिमित्त आज त्यांना देण्याचं श्रेय भाग्य मला लाभलं। मी साईबाबांच्या आणि नामदार साहेबांच्या कृपेने आज इथं उभा आहे, याचं मी माझं भाग्य समजतो। किती प्लॉट एकूण हा प्लॉट किती एकराचा आहे आणि किती ज्या प्लॉटमध्ये सगळी घरकुल बसली तो 9 एकराचा प्लॉट आहे। तसंच याच्या आधी खानवासातला जिथं घरकुलं बसली तो 5 एकरचा प्लॉट आहे। त्याचप्रमाणे इथं बाजूला मुस्लिम कब्रस्तान, गिरी गोसावी ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी, त्या सार्वजनिक सगळ्या समाजासाठी स्मशानभूमी आणि घनकचरा व्यवस्थापन असा बाजूला 5 एकर प्लॉट मिळाला। त्याचप्रमाणे इथं पलीकडे गट नंबर 36 मध्ये 7 एकर प्लॉट मिळाला। तिथेही आपल्याला सौर ऊर्जेचा प्रकल्प दादा आणि साहेब उभा करून देणार आहेत का, ज्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाने ह्या गावातली आणि परिसरातली सर्व लाईट ही सौर ऊर्जेवर चालेल। प्रत्येक शेतकऱ्याला सौर ऊर्जा देण्याचा मानस नामदार साहेबांचा आहे आणि तो साहेब लवकरात लवकर साकार करतील। मी या सगळ्या याच्याबद्दल मी आभार मानू इच्छितो, ते फक्त नामदार साहेबांचे, दादांचे। आज किती लोकांना प्लॉट मिळणार? आज आम्ही 220 लोकांना प्लॉट वाटप करतोय। दिवाळीपूर्वी खरं तर या लोकांना प्लॉट वाटप होते, काय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो? हो, आनंद आहेच ना। 220 लोकांना प्लॉट वाटप आज होतंय आणि इथंच 100 लोकांना प्लॉट वाटप 1 महिन्या 1.5 महिन्यापूर्वी झालेलं आहे। जे लोक इरिगेशन हद्दीत राहत होते, आवारे वस्तीवर राहत होते, जे गावात इतर ठिकाणी इतरत्र अतिक्रमण करून राहत होते, त्यांची सुद्धा व्यवस्था दादांना विनंती करून आम्ही इथं केलेली आहे। आमच्या गावात कुठेही अतिक्रमण 100% राहणार नाही याची आम्ही शाश्वती देतो आणि सगळ्या गोरगरिबांचं, दीन दलित दुबळ्यांचं, 12 बलुतेदारांचं आम्हाला कल्याण करता आलं। मी सरपंच असताना याचं भाग्य मी समजतो आणि मला वैयक्तिक खूप आनंद आहे। म्हणजे माझे आज आईवडील 85 वर्षाचे, त्यांनी या लोकांचे कष्ट बघितलेले आणि तो आनंद आज आमच्या गगनात मावत नाही। याचं श्रेय सगळं नामदार विखे पाटील व विखे पाटील परिवाराला आहे। माझ्याबरोबर माझी सरपंच सोपनराव आहेत, त्याचप्रमाणे पोलीस पाटील आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे, माझे सभापती जिजा पाटील आहे, आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, सर्व कार्यकर्ते असतील, उपसरपंच विकास पाटील जपे का ज्यांनी या वार्डातून ते नेहमी निवडून येतात
आणि विकास पाटलाचं सुद्धा एकदम मोलाचं कार्य ह्या प्लॉट वाटपासाठी याच्यासाठी आहे. यांचंही मी आभार मानतो, सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो. आजी माझी जेवढे सरपंच असतील, जेवढे कार्यकर्ते असतील, हे सर्व विखे पाटील परिवाराची निगडीत आहे आणि त्यांच्याबरोबर निगडीत राहतील. हा सगळा समाज नामदार साहेबांबरोबर अविरतपणे काम करीत राहील. आणि काय इथं 10-5% 1-2% जर कोणी राहिलं असेल तर त्यांचं पण वाटप आपण करणार आहे. दादांकडे अर्ज पाठवण्याचं काम चालू आहे, कारण इथं दादांच्या आदेशानुसार सगळं काम होतं. दादांच्या पत्राशिवाय एकही प्लॉटचं वाटप होणार नाही. आणि जे काही लोक राहिले त्यांना दादांना विनंती करणार आहे की यांनाही तुम्ही पत्र द्या, कारण मला अधिकार नाही आहे. जर दादांनी मला आदेश केला, पत्र दिलं, तर मी प्लॉट वाटप करून टाकणार आणि ते लवकरात लवकर होईल. ओके.